नमस्कार मुले, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, ITI ॲडमिशन प्रोसेस 2024ची ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरला जातो याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर पार्ट 2 मध्ये ट्रेड्स कसे टाकले जातात हे या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याची लिंक इथे आय बटन किंवा वरती मिळून जाणार आहे. त्यापूर्वी मी आपला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्र आपण हा सगळा सुरू करूया. ITI मार्फत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्मचं चालू झाले. या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला A to Z माहिती सांगितली जाणार आहे. त्याचबरोबर पहिल्यांदा या ठिकाणी माहिती बघितली तर मित्रांनो शासकीय व खाजगी ITI साठी या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस चालू झाली. 3 जूनपासून या ठिकाणी तुमची फॉर्म प्रोसेस असणार आहेत. त्याचबरोबर फी असणार आहे मित्रांनो, रिझर्व्ह कॅटेगरी 100, महाराष्ट्र बाहेरसाठी 300, ओपनसाठी 150 रुपये आणि अनिवासी भारतीयांसाठी मित्रांनो 500 रुपये फी राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी काही महत्त्वाच्या तारखा आहेत. हा फॉर्म मित्रांनो 3 जून ते 30 जून दरम्यान भरायचा आहे. अर्ज निश्चित करणे कन्फर्मेशन 5 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत. पहिल्या फेरीसाठी विकल्प सादर करणे म्हणजे फर्स्ट राऊंड कसा टाकायचा ह्याचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. 5 जूनपासून 2 जूनपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ट्रेड टाकायचे आहेत. त्याचबरोबर प्राथमिक गुणवत्ता यादी 4 तारखेला कळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर हरकती असल्यास 5 व 4 तारखेला आणि अंतिम गुणवत्ता यादी 7 जुलैला या ठिकाणी तुमची लावण्यात येणार. त्याचबरोबर पहिला फेरी मित्रांनो 14 जुलैला या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. आणि ज्यांना 14 जुलैमध्ये ॲडमिशन मिळाले त्यांनी 15 ते 19 जुलै दरम्यान तुमची या ठिकाणी ॲडमिशन करायचं. त्याचबरोबर सेकंड फेरी या ठिकाणी 15 ते 19 तारखेदरम्यान आणि त्याचा निकाल जो आहे तो रिझल्ट म्हणू शकतात 27 जुलैला तुमचा लागणार आहे. त्याचबरोबर सेकंड लिस्टमध्ये तुमचं नाव आल्यास या ठिकाणी मित्रांनो 28 ते 2 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला ॲडमिशन करायचं. त्याचबरोबर तिसरी फेरी आहे मित्रांनो 28 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचा निकाल या ठिकाणी 9 ऑगस्टला लागणार आहे. 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करायचं आहे. त्याचबरोबर चौथी फेरी मित्रांनो 10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर 20 ऑगस्टला तुमचं या ठिकाणी जे यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि 21 ते 24 ऑगस्ट तुमचं या ठिकाणी कन्फर्मेशन करायचं आहे. त्याचबरोबर नव्याने अर्ज करायचा असल्यास या ठिकाणी जे जागा शिल्लक राहतात त्यांना नव्याने अर्ज सादर करावा लागतो. त्यांना मित्रांनो 17 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान तुम्ही या ठिकाणी नवीन अर्ज किंवा एडिट करू शकता. त्याचबरोबर संस्था समुदेशक फेरीसुद्धा असतात 26 ऑगस्टला, म्हणजे जो कॅपराऊंड तुम्ही म्हणता जी लास्ट फेरी असते त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्या ठिकाणी आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो ऑफिशियल वेबसाईटचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर पहिल्यांदा आला असाल तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिनवरती क्लिक करायचे. मी या ठिकाणी मित्रांनो पहिल्यांदा न्यू असल्यामुळे रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर या ठिकाणी तुम्हाला पासिंग वर्ष टाकायचं आहे. त्याचबरोबर पासिंग महिना कोणता होता तो टाकायचा आहे आणि बर्थ डेट या ठिकाणी तुम्हाला टाकायचे. त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. पहिले नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर लास्ट नेमसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्या मोबाईलवरती मेल आय डी येणार आहे. त्याचबरोबर मेल आय डी आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर या तुम्हाला खाली कॅप्चा आहे तो या ठिकाणी जसा तसा कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर अशा पद्धतीत तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचा एक नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला कॉपी किंवा लिहून घ्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा लॉग इन ऑप्शन क्लिक करून ID त्याचबरोबर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शन क्लिक करायचे. लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन असतात. त्यामध्ये पहिल्यांदा फॉर्म कंप्लीट करायचा आहे, पेमेंट करायचं आहे, व्हेरिफिकेशन आणि तुम्हाला ऑप्शन फॉर्म पेंडिंग असे 4 स्वरूपात पेंडिंग दाखवते. त्याचबरोबर तुम्हाला उजव्या साईडला फॉर्म फिलअप ऑप्शन क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली भरलेली माहिती या ठिकाणी दिसणार आहे. त्याचबरोबर जी राहिलेली माहिती आहे ही या ठिकाणी आपण भरायची. यामध्ये मित्रांनो तुमचं जेंडर आहे ते जेंडर लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमची लँग्वेज मदर टंग लिहायची आहे. रिजन हिंदू मुस्लिम असले ते लिहायचे आहेत. त्याचबरोबर कास्ट या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. जर तुम्ही OBCमध्ये OBC किंवा ओपन OBC SC ST VGNT NT NTB NTC SCBC EWS असल्यास त्याचा तपशील योग्यरित्या तुम्हाला द्यायचा आहे. यामध्ये मित्रांनो विद्यार्थी OBCमध्ये आहे तो विद्यार्थी OBCचं डिटेल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर त्याची कास्ट जी आहे तुमची जी कास्ट असणार आहे ती या ठिकाणी तुमची द्यायची आहे. अशा पद्धतीने तुमची कास्ट लिहायची आहे. त्याचबरोबर तुम्ही नॉन क्रिमिनलमध्ये असाल येस किंवा नो. त्याचबरोबर ॲन्युअल इन्कम किती आहे तो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर नेक्स्ट ऑप्शनने क्लिक करा. त्याचबरोबर नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला
ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा जिल्हा कोणता आहे तो लिहायचा आहे, तालुका कोणता आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर तुमचं गाव कोणतं आहे ते सिलेक्ट करून पिनकोड टाकून नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी काही डिटेल्स या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रेझेंट डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्हाला तुम्ही कोणत्या स्टेटमधून असाल त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला फादरचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर फादरचं आडनाव, फादरचा व्यवसाय, कोणत्या राज्यामध्ये फादर आहेत ते, त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो, त्याचबरोबर आणि तालुका आणि फादर सध्या काय करतात त्याचा तपशील आहे. त्याचबरोबर सेम तपशील या ठिकाणी तुम्हाला मदरचा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्यामध्ये तुमचं मदरचं गाव, ॲन्युअल इन्कम, व्यवसाय वगैरे जे काय असल्यास या ठिकाणी तुम्हाला तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही डिफेन्समध्ये असल्यास येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर हँडिकॅपमध्ये असल्यास येस किंवा नो आणि त्याचा तपशील द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला इंटरमिडिएट ड्रॉइंग म्हणजे 10वी नंतर एक ड्रॉइंग असते त्याचा कोर्स असल्यास या ठिकाणी येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही खेळाडू असल्यास त्याचा तपशील येस किंवा नो करायचा आहे आणि त्याचा तपशील द्यायचा आहे. त्याचबरोबर हे असल्यास या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला तुमची 10वी कोणत्या स्टेटमधून झाली असेल त्याचा जिल्हा, तालुका आणि गाव या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचबरोबर 10वीला उत्तीर्ण झाला असल्यास येस किंवा नो, तांत्रिक विषय असल्यास येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर अपंग असल्यास येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर 10वी विषयात गणित विषय होता काय त्याचा तपशील येस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स या ठिकाणी भरायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठीचे जे मार्क्स आहेत ते या ठिकाणी भरायचे आहेत. त्याचबरोबर हिंदीचे जे मार्क्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. त्याचबरोबर इंग्रजीचे जे मार्क्स आहेत ते या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. त्याचबरोबर मॅथ्सला किती मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहेत. सायन्सला किती मार्क्स आहेत, समाजशास्त्राला किती मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे. त्याचबरोबर तुम्ही टेक्निकल असल्यास तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल मार्क्स असतात. त्याचबरोबर तुम्ही खेळाडू वगैरे असल्यास या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल मार्क्स दिले जाणार. त्याचबरोबर तुम्हाला बेस्ट ऑफ 5नुसार किती मार्क्स आहेत आणि 600 पैकीनुसार सुद्धा किती मार्क्स आहेत या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर तुमचं या ठिकाणी 12 झाले असल्यास येस किंवा नो करायचा आहे. त्या 12 असल्यास या ठिकाणी तुम्हाला त्याचा तपशील तसा या ठिकाणी आर्ट, कॉमर्स, सायन्स जर झालं असेल या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. जर झाले असेल या ठिकाणी तर पासिंग इयर कोणतं होतं, त्याचबरोबर किती मार्क्ससुद्धा होते तुम्हाला त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पदवी जर तुमच्या उच्चतम पदवी या ठिकाणी लिहायचं आहे. जर 10वी असल्यास 10वी, 12वी असल्यास 12वी लिहा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कधी ITI कंप्लीट केला असल्यास त्याचा तपशील या ठिकाणी तुम्हाला ट्रेड वगैरे टाकून या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा मूळ जिल्हा आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज निश्चित कन्फर्मेशन कोणत्या सेंटरवरती करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला जिल्हा, तालुका या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या ITIमध्ये या ठिकाणी कन्फर्मेशन करणार असल्यास या ठिकाणी तुम्हाला ITI जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फी आहे तो फी भरायची आहे. ओके, तर मग अशा पद्धतीने या ठिकाणी फी भरताना तुम्हाला इंटरफेस दिसेल. यामध्ये क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू पेमेंट करू शकता. त्याचबरोबर जी अमाऊंट आहे ती ओपनसाठी 150 रुपये आणि कास्टसाठी 100 रुपये फी राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकून या ठिकाणी फी आहे त्या ठिकाणी भरायची आहे. फी भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी स्लिप असेल, स्लिप या ठिकाणी तुम्ही डाउनलोड किंवा प्रिंट काढू शकता. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म जो भरला आहे या ठिकाणी तुम्ही जनरेट करू शकता. नंतर तुम्हाला या ठिकाणी PDF डाउनलोड करण्यात येईल आणि PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी PDF आहे ती या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर फॉर्म भरल्यानंतर फॉर्म आणि फी भरल्यानंतर या ठिकाणी 2 ॲरो असतात, दोनही ग्रीन झालेले आहेत. फक्त याच्यामध्ये कन्फर्मेशन आणि तुमचं ऑप्शन फॉर्म पेंडिंग दाखवणार आहे. ते सुद्धा झाल्यास या ठिकाणी तिन्हीसुद्धा ग्रीन दाखवले जाणार आहे. ओके, तरी तुम्ही जाऊन ITIसाठी फॉर्म कसा भरला जातो याची A to Z माहिती तो व्हिडिओ लाईक कर मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून टाका मित्रांनो. तरीही होती मित्रांनो ITIमध्ये फॉर्म कशी भरायची प्रक्रिया मित्रांनो. व्हिडिओ कसा लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून तरीही होती मित्रांनो ITIसाठी फॉर्मवरती मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.